जेवण झालं का? जेवण झालं का? आज आपण रेसिपी ट्राय करणार आहे धपाटे. तर त्यासाठी आपण त्यात गव्हाचं पीठ 2 वाट्या, ज्वारीचं पीठ 1.5 वाटी, बेसन पीठ 1 वाटी असं पीठ घेतले. त्यात कांदा चिरून टाकलाय, जिरी ओवा, हळद, मीठ आणि ह्यात मी वाटण करून घेतलंय. लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरी ओवा हे आपण टाकू. आता व्यवस्थित मळून घ्यायचं, थोडं थोडं पाणी टाकून. जास्त पातळ नाही मळायचं, घट्ट मळायचं, म्हणजे व्यवस्थित धपाटे बनतात. पद्धतीनं आपण पीठ मळून घेतले. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. तर आपण आता धपाटे करायला घेऊया. असं तेल लावू म्हणजे चिटकायचं नाही, व्यवस्थित पडेल. अशा पद्धतीनं गोळा करून घ्यायचा. माझ्या एका हातानं मोबाईल असल्यामुळे मला काही व्यवस्थित शूटिंग करता येत नाही, समजून घ्या. एवढा गोळा करून घेतलाय. हे थापत राहायचं असं असं. जास्त जड वाटलं तर पाण्याचा हात लावायचा, पातळ थापायचं. तिकडे तवा तापाय ठेवलाय. कोथिंबीर जास्त टाकायची नाही, मी धपाटे करताना माझे छान खमंग लागतात. आणि थोडासा कांदा चिरून आणि तीळ टाकायचे थोडे. होल पाडायचं. आता आपण तव्यात टाकू. मला व्यवस्थित ब्लॉग शूट करतच आहे ना, मोबाईल पकडायला कोण नाही. तव्यात तेल भरपूर टाकून घ्यायचं, म्हणजे लगेच निघल. अशा पद्धतीनं टाकून घ्यायचं. भाजलं की ते जागा सोडतं, लगेच पलटायची गडबड करायची नाही. साईडून तेल टाकत राहायचं. कमी गॅसवर भाजायचं व्यवस्थित. आता आपण भाजलं. आपले धपाटे बनवून झालेत, खमंग भाजलेत. चांगले कडक भाजायचे म्हणजे कुरकुरीत लागतात. आणि दह्यासोबत किंवा खोबरी चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला सांगा. आणि जर आवडली असेल रेसिपी तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय. जेवण झालं का? आमचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय. पिदी
जावा शाळेत.